भंडाऱ्याच्या टाकळी ITI येथील वर्ड क्रमांक 2 मध्ये भाजपच्या प्रचार सभेदरम्यान घडलेल्या एका प्रकारामुळे वातावरणात खळबळ उडाली आहे। महिला उमेदवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला नमन करताना हारासह भाजपचा दुपट्टा महाराजांच्या पुतळ्यावर चढवला। हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आचारसंहितेचा भंग झाल्याच्या चर्चा जोरात आहेत। या प्रकारावर शिवभक्तांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे। प्रकाश उमाशंकर पांडे, मी भंडाराला असतो। विश्व हिंदू परिषदेचा जिल्हा सहमंत्री म्हणून माझ्याकडे दायित्व। निवडणुका भंडारात ज्या सुरू आहेत त्याच्यामध्ये जे उमेदवार फिरतायत घरोघरी, त्या क्षेत्रामध्ये फिरणाऱ्या काही उमेदवारांनी जाऊन त्या पुतळ्यावरती त्यांच्या पक्षाचा चिन्ह असलेला दुपट्टा टाकला। आणि शर्मेची गोष्ट म्हणजे आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात झाला नसेल तो प्रकार आज इथे झाला की छत्रपतींना एका पक्षाची टोपी घालण्यात आली। एक विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता म्हणून भंडारात राहणारा सामान्य व्यक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानणारा व्यक्ती म्हणून मला असं वाटतं हे खूप जास्त दुःखद आहे। असे प्रकार करू नका। जर झाले असेल चुकून तर तुम्ही क्षमा मागा, छत्रपतींची मागा, भंडारातल्या शिवप्रेमींची मागा, एवढीच मागणी आहे। जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मतं मागण्याचा हा केविलवाणा प्रकार, याचा आम्ही निषेध करतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केलं आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची तात्काळ दखल घ्यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मागणी आहे। भंडारा नगर परिषद निवडणुकीमध्ये आज भंडारा शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा व टोपी घातलेली आहे। हा प्रकार महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांचाच अपमान नाही तर संपूर्ण शिवरायांच्या मावड्यांचा हा अपमान आहे। राजकारण कितीही आक्रमक झालं तरी अशा पद्धतीचा वापर राजकारणामध्ये शिवछत्रपती महाराजांच्या करणं, त्यांच्या पुतळ्याला अशा पद्धतीने टोपी व दुपट्टे घालणं हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहे। शिवछत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे, महाराष्ट्राचे आणि संपूर्ण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत, आपले प्रेरणा आहेत। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी, नेत्यांनी हा जो काही एक केविलवाणा प्रयत्न आणि त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे त्याला आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही यांच्या जाहीर तीव्र शब्दात निषेध करतो। निवडणूक विभागाला आम्ही या माध्यमातून विनंती करतो आहे की त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांवरती आणि नेत्यांवरती या ठिकाणी गुन्हे दाखल करावे। त्यांच्या या ठिकाणी त्यांनी जो निवडणुकीत जे उभे आहेत, रिंगणात आहेत, त्यांच्यावरती कारवाई करावी। सायंकाळी 6 वाजतापर्यंत जर निवडणूक विभागाने यांच्यावरती कारवाई केली नाही तर आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। आणि मोठ्या प्रमाणात हा जो शिवरायांचा जो अपमान या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला आहे त्याच्या आम्ही या ठिकाणी मोठ्या तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा।